नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 एप्रिल रोजी झालेल्या तहकूब महासभेत तुर्भे येथील विविध विकास प्रस्तावांवरून सभागृहात वादंग निर्माण झाला. नगरसेवक अमित मेडकर यांनी संबंधित प्रस्तावांवर आपले मत मांडण्यास सुरुवात केली असता नगरसेवक चंद्रकांत अगोंडे यांनी त्यावर आक्षेप घेतला. अगोंडे यांनी अमित मेडकर हे स्वीकृत नगरसेवक असल्यानं त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, तसेच ते त्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत नसल्यानं त्या भागासाठी बोलू शकत नाहीत, असे सांगितले. असेल तर जागा उपलब्ध नाही, तर त्यांची तिथे मागणी होती की त्या ठिकाणी बहुदिशी इमारत झालं पाहिजे. आपल्या वतीनं मी विनंती करेन की त्या ठिकाणी बहुदिशी इमारत होण्याकरिता आपण योग्य ते कारवाई करावी. आपण मला बोलून दिल्याबद्दल मी आपला या ठिकाणी धन्यवाद करतो. सन्माननीय सदस्य चंद्रकांत अगोंडेजी. अगोंडे साहेब, मी आपल्याला सांगितलं, आपण हातवर आधी केलेला ना. सन्माननीय महापौर महोदया, आयुक्त साहेब, इतर सर्व सदस्य, पत्रकार मित्र व प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आपणास विनंती करतो की आमच्या विभागाला स्थानिक नगरसेवक जर अशा प्रकारचं कुरवडी झाल्या तर आमच्याकडे बी स्वीकृत नगरसेवक आहे. आम्ही बी 101 वार्डामध्ये 111 मध्ये ठराव टाकू. मग आपण इथं काम करायला आलो का लढायला आलो? माझे ही आपणास विनंती आहे की स्वीकृत सदस्यांना कुठली कामं द्यावी, की आता तुम्ही सांगितलं तर होल्डिंग पॉईंट बनवा, ठाणे बेलापूर बोर्डला एखादं मोठं काम काढा, अशी कायद्यामध्ये तरतूद ती आहे. कुणाच्या वार्डामध्ये जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं असतं तर आमची काही हरकत नाही, पण ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं त्यांच्यासाठी परत तुम्ही प्रयत्न करा ना जरूर. आमचं म्हणणं नाही, पण गेले 10 वर्ष तुम्ही त्या वार्डामध्ये काम करता. माझ्यावरती वैयक्तिक टीका करतायत. माझी वैयक्तिक टीका नाही, माझी मी मुद्द्याला धरून बोलतोय. सन्माननीय सदस्य, आपण कोणावर वैयक्तिक टीका करू नका. वैयक्तिक टीका नाही मॅडम, संदर्भाला की जर आम्ही स्वीकृत सदस्यांची कामं जर केली तर आम्ही कुठं जायचं, आम्ही काय करावं त्यासाठी? मग मॅडम, सन्माननीय सदस्य, प्रत्येक सदस्याला आपले ठराव मांडण्याचा अधिकार आहे. नगरसेवानी करायचं काय? मग सन्माननीय सदस्य थांबा, आपण जरा बसा. त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर घेतले, त्यांना बोलू द्या, मग आपण उठा. महापौर महोदया, मी या सभागृहाला मी सांगू इच्छितो की पहिले माझी स्वीकृत नगरसेवक म्हणून या सभागृहामध्ये माझी नेमणूक झाली आहे, तर माझा अधिकार काय आहे या ठिकाणी? मला इथे कशासाठी या ठिकाणी बसवले? आणि यावरती ऑलरेडी मागच्या सभामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये माननीय सचिव महोदयांनी त्यामध्ये स्पष्टीकरण त्यांना दिलेलं आहे. परत परत त्या विषयावरती चर्चा नको. जे विषय आहेत विषयाला धरून आपण बोलावा, अशी माझी विनंती आहे. सन्माननीय सदस्य, बोला. आपण व्यवस्थेवर सांगितलं की त्यांनी सांगितलं त्यांना सर्व कामं करायचे अधिकार आहेत, पण आपणास माहिती आहे की जर आपल्याकडे 10 स्वीकृत सदस्य आहेत, त्या प्रत्येकाने 111 वार्डमध्ये कामं करायची ठराव टाकायचे ठरवले, मग त्या लोकांनी काय करायचं? त्यांना लोकांनी कशासाठी निवडून दिलंय? त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. मग ह्या सभागृहामध्ये मागच्या वेळेला ठरवलं होतं की बाबा विषय मला कळतं चांगलं बोलायचं, मी हाय त्याच्यावर आहे, मी गेली 30 वर्ष झालं ह्याचं हे करतोय. म्हणून आपल्याला सांगतो की ह्याच्या पाठीमाग कुठं असं घडलेलं नव्हतं. ह्याच्या पाठीमागचा इतिहास काढा तुम्ही. सचिव मॅडम, सन्माननीय सदस्यांना पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकाचे जे अधिकार आहेत त्याच्याविषयी वाचून दाखवा, म्हणजे सभागृहातील प्रत्येक सदस्याचे त्याच्याविषयी असलेले जे मत आहे ते बदलेल. म्हणजे परत पुन्हा ह्या सभागृहामध्ये कुठल्या स्वीकृत सदस्यांनी आपले ठराव मांडले तर त्याच्याविषयी पुन्हा ही चर्चा नको व्हायला. आपण विस्तृतपणे त्या संदर्भात जरा सभागृहाला सांगा. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान नगरसेविका अबोली कुलकर्णी यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेत हस्तक्षेप केला. त्यांनी महापौर सुजाता पाटील यांच्या मार्फत सचिवांना संबंधित कायदेशीर कलम वाचून दाखवण्याची मागणी केली. यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी सचिवांना स्पष्ट शब्दात सांगितले की स्वीकृत नगरसेवकांचे कलम एकदा स्पष्ट करा. या विषयावर वारंवार चर्चा नको. यानंतर सचिवांनी स्पष्ट केले की स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला तरी ते सर्व प्रभागातील कामांवर आपले मत मांडू शकतात. या स्पष्टीकरणानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले. काउन्सिलर काम करतो. भारतीय राज्यघटनेचे 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आर्टिकल नंबर 243R नुसार स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रमुख स्थान दिलेलं आहे. मग ते स्थान कुठे गेलं? आज जर आमचा हक्क, आज माझा एकटीचा हक्क नाहीये, पूर्ण 5 नगरसेवकांचा हक्क हिरावून घेताय का? सन्माननीय सदस्य मॅडम, ह्याच्या आधी ते बोलले की आमच्या माजी नगरसेवकांनी जे जे ठराव पाठपुरावा केले, ठराव टाकले, त्यामध्ये कोणी हस्तक्षेप केला होता का? मग आज आम्ही आमच्या कामांमध्ये हे लोक का हस्तक्षेप करतात आहेत? प्रत्येक सदस्याला त्यांचे ठराव मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी मांडले, तुम्ही तुमच्या प्रभागाचे ठराव मांडा. तुम्हाला तुमच्या अधिकारापासून कोणीही वंचित केलं नाहीये. मॅडम, हा विषय आपण आपले जे ठराव माननीय सन्माननीय सदस्य महापौर बसा यांनी आपण जरा. स्वीकृत सदस्यांच्या बाबतीत तरतूद विचारली होती. आपण मागच्या सभागृहातही चर्चा केल्याप्रमाणे कलम 5(2) अन्वये 5(ब) अन्वये 5(2)(ब) अन्वये स्वीकृत सदस्य किती असावेत याबाबतची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि स्वीकृत सदस्याला कामकाजामध्ये सहभाग घेता येईल, तथापि त्यांना मतदानाचा अधिकार असणारे अशी तरतूद ॲक्टमध्ये म्हणजे निश्चित करण्यात आलेली आहे. यानंतर नगरसेवक अमित मेडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मला जनतेनं थेट निवडून दिले नसेल तरी नगरसेवकांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि तो मी पुढेही बजावणार आहे. या घटनेमुळे स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असून सभागृहातील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी स्पष्टता आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. बघा, आज आमच्या तुर्भे विभागाचे जे गोरगरीब नागरिक आहेत, त्यांचे जे जिव्हाळ्याचे विषय आहेत, ते सगळे विषय आज मी आमच्या या सभागृहामध्ये ते सगळे विषय मी घेतले होते. त्यामध्ये प्रामुख्याने हनुमाननगरमध्ये जो PCC कंपनीचा भूखंड आहे तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा. तिथे 100 बेडचं हॉस्पिटल आणि शाळा गोरगरिबांसाठी करायची आहे. तसेच जो आमचा क्वारी परिसर आहे त्या ठिकाणी अनेक वस्ती त्या ठिकाणी आहे आणि तिथे आजवर रस्ता नाही आहे, तर तिथे कॉन्क्रीट रस्ता करणे. मग जे हनुमाननगरमध्ये डोंगर भागाला नागरिक राहतात त्यांना शौचालयाची सुविधा नाही आहे. आज जो डम्पिंगचा जो भरणी ती डोंगरापर्यंत झाली आहे आणि तिथे डोंगर भाग आणि तो जो प्लॉट आहे एकच लेवल झाला आहे, तर तिथे त्यांच्यासाठी शौचालय बांधणे, असे अनेक विषय. मग इंदिरानगरमध्ये विविध कामं करणे, त्या ठिकाणी शौचालय वगैरे नवीन बांधणे. तुर्भा स्टोअरमध्ये जो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्राउंड आहे त्या मैदानावरती जे प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी तिथे स्टँड बांधणे, तिथे नाईटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तिथे लाईटची व्यवस्था करणे. सरमाई मंदिर आहे त्याच्या मागे जो गोडाऊन आहे त्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत बांधणे, असे विविध जे महत्त्वाचे विषय, जे नागरिकांचे जिव्हाळ्याचे विषय आणि अनेक वर्षापासून नागरिकांची त्या ठिकाणी मागणी आहे की विषय झाले पाहिजेत. त्याच अनुषंगाने आज पहिल्याच महासभेमध्ये मी सगळ्याचे सगळे विषय जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या प्रभागामध्ये फिरताना ज्या ज्या गोष्टी नागरिकांना अभिप्राय होती त्यांना त्या गोष्टी ती सुविधा त्या प्रभागामध्ये झाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. त्या सगळ्या विषय त्या नागरिकांच्या सेवेच्या हेतूने आज मी या सभागृहामध्ये मांडले आणि ते मांडत असताना काही त्यामध्ये सदस्यांनी त्यामध्ये विरोध दर्शवला. त्यांनी सांगितलं की स्वीकृत नगरसेवकांना त्याच्यामध्ये अधिकार नाही आहे आमच्या वॉर्डाचे प्रश्न मांडायला. आणि त्या ठिकाणी सचिव मॅडमनी त्यांना त्या ठिकाणी खुलासा केला. त्यांनी त्यामध्ये सांगितलं की स्वीकृत सदस्याला फक्त मतदानाचा अधिकार नाही, त्या व्यतिरिक्त एका निवडून आलेल्या सदस्याला जेवढे अधिकार आहे ते तेवढे सर्व अधिकार हे त्या स्वीकृत सदस्याला आहे. आणि असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी खुलासा केला. आणि त्यानंतर तो ठराव माननीय महापौर महोदयांनी सदर समितीकडे पाठवण्यासाठी त्यामध्ये शिफारस केली आहे. आणि जे लोकउपयोगी आहेत, नागरिकांना भेडसावणारे जे विषय आहेत
तेच मांडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. मी काय स्वीकृत नगरसेवक म्हणजे नेमणूक माझी नगरसेवकांनीच केली आहे. आज जे निवडून नगरसेवक आले त्यांनी स्वीकृत सदस्याची नेमणूक केली आहे आणि मला 111 जेवढे प्रभाग आहेत त्यामध्ये कुठेही मला विषय मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने माझं कामकाज चालू राहणार आहे. आमचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे, त्यांनी जी अपेक्षा माझ्याकडून जी ठेवली आहे की नागरिकांचे विषय मार्गी लागले पाहिजे, त्या अनुषंगाने मी सातत्याने काम करणार आहे आणि अशाच पद्धतीने माझं कामकाज चालू राहणार आहे. हे बघा, मागच्या जी सभा झाली होती, जी पहिली सभा झाली होती, त्याच्यामध्ये खूप सविस्तर चर्चा या विषयाच्या अनुषंगाने झाली होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सगळे सदस्य या विषयावरती बोलले आणि त्याच्यामध्ये पण सगळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर सचिव मॅडमनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खुलासा केला होता की याच्यामध्ये फक्त मतदानाचा अधिकार सोडून बाकीचे सगळे अधिकार जे निवडून आलेले सदस्यांना आहे, सगळेचे सगळे अधिकार नगरसेवकला त्यासुद्धा लागू आहे.